आजची रेसिपीमध्ये रवा वापरून एकदम छानपैकी क्रिस्पी आणि टेस्टी स्नॅक रेसिपी कशा बनवायचे ते बघून घेऊया। हा स्नॅक रेसिपी बनवायचं खूपच इजी आहे आणि खायला पण एकदम चटपटी लागते। तुम्ही संध्याकाळी चहा बरोबर नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की खूपच आवडेल। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आजची रेसिपी आपण सुरू करूया। हा स्नॅक रेसिपी बनवायच्यासाठी पहिला तर इथे मी एक कप बारीक रवा घेतला आहेत। तुम्ही पाहिजे तर जाड रवा घेतले तर पण चालेल। इथे मी पूर्णपणे एकदम बारीक असलेली रवा वापरत आहे। एक बाउल मध्ये रवा टाकून घ्या। रवा टाकल्यानंतर यामध्ये 2 चम्मच गव्हाचे पीठ टाकून घ्या। गव्हाचे पीठ टाकल्यानंतर यामध्ये मसाला टाकून घेऊया। पहिला तर इथे मी 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच जीरा टाकून घेतोय आणि 1 छोटा चम्मच अजवाइन हाताने असं क्रश करून यामध्ये टाकतोय। अजवाइन टाकून झाल्यानंतर यामध्ये 1 पिंच हिंग टाका। हिंग टाकल्यानंतर 1 चम्मच मीठ टाकून घ्या किंवा मीठ तुमच्या चवीनुसार टाकून घ्या। आता व्यवस्थित हा ड्राय इंग्रेडिएंट्स हाताने छानपैकी मिक्स करून घेऊया। एकदा मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 चम्मच तेल टाकून छानपैकी पिठाला लागायच्यापर्यंत हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या। तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छानपैकी पिठाला लागायच्यापर्यंत हातामध्ये घेऊन छानपैकी चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्या। व्यवस्थित तेल पिठाला लागले आहे, तुम्ही ते पाहू शकता। आता आपण पीठ मळून घेऊया। थोडं थोडं हातामध्ये पाणी घेऊन यामध्ये वतून व्यवस्थित पीठ छानपैकी मळून घ्या। हा पीठ मळून घेताना एकदम पातळ नाही करायचं, थोडेसे घट्टच आपल्याला हा पीठ मळून घ्यायचे आहेत। इथे मी व्यवस्थित पीठ मळून घेतले आहे, तुम्ही ते पाहू शकता। पीठ मळून झाल्यानंतर यावर थोडेसे तेल टाकून घ्या। तेल टाकल्यानंतर व्यवस्थित पिठाला लागायचं सारखं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या। पिठाला छानपैकी तेल स्प्रेड करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून पीठ रेस्ट करायला ठेवून द्या बाजूला। साधारण 20 ते 30 मिनिट व्यवस्थित पीठ रेस्ट करायला ठेवून द्यायचे आहेत। 20 ते 30 मिनिट झाल्यानंतर यावरून प्लेट काढून घेतोय। आता आपला व्यवस्थित पीठ सेट झाले आहेत। पीठ सेट झाल्यानंतर परत छानपैकी हाताने छानपैकी पीठ मळून घेऊया। साधारण 1 ते 2 मिनिट व्यवस्थित अशाच आपल्याला छानपैकी हाताने पीठ मळून घ्यायचे आहेत। 2 मिनिट झाल्यानंतर आता आपण पीठाचा 2 भाग करून घेऊया। 2 भाग करून झाल्यानंतर छानपैकी गोळा बनवून घ्या। गोळा बनवून झाल्यानंतर एक गोळाचा आपण पहिला तरी लाटून घेऊया। लाटून घेताना हा पीठ खूप पातळही नाही लाटायचं आणि खूप जाड पण नाही लाटायचं, मीडियम साईजमध्ये आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत। एक लाटून झाल्यानंतर आता आपण कट करून घेऊया। पहिला तर इथे मी चाकूने साईडचं कट करून घेते, तुम्ही ते पाहू शकता। इथे मी समोसा शेप देत आहे, त्यासाठी इथे मी समोसा शेपमध्ये कट करून घेतोय। साईडचं कट करून झाल्यानंतर पीठ बाजूला ठेवून द्या आणि मध्ये चाकूने अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण कट करून घ्या। समोसा शेपमध्ये कट करायचं असं काही नाहीये, तुम्हाला जसं कापायला येतं तसं तुम्ही कट करून घेऊ शकता। इथे मी मिनी समोसा करत आहे, त्यामुळे मी इथे समोसा शेपमध्ये कट करत आहे। व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चाकूने कट करून घ्या। कट करून झाल्यानंतर हा समोसा हाताने व्यवस्थित काढून घ्या। कट करून झालेले हा समोसा एक प्लेटमध्ये ठेवत आहे, कारण एकमेकाला चिटकायला नाही पाहिजे, असं वेगळं वेगळं करून ठेवून द्या प्लेटमध्ये। बाकीचं पण असंच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि बाकीचा गोळाचा पण असाच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित पिठाचा मिनी समोसा कट करून झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया। इथं मी पहिलंच तेल तापायला ठेवले होते एक कढाईमध्ये, व्यवस्थित तेल तापले आहेत। तेल व्यवस्थित तापले की करून घेतलेली हा मिनी समोसा तेलामध्ये टाकून छानपैकी व्यवस्थित फ्राय करून घ्या, गोल्डन कलर यायच्यापर्यंत। आणि फ्राय करून घेताना गॅस हाय फ्लेमवर ठेवून छानपैकी व्यवस्थित दोन्ही बाजूला छानपैकी
फ्राय करून घ्या। तुम्ही इथे पाहू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर छानपैकी फुगत आहे। दोन्ही बाजूला व्यवस्थित फ्राय करून घ्या। फ्राय करून झाल्यानंतर एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचं पण असंच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। फ्राय करून घेतलेले हा मिनी समोसावर 1 चम्मच चाट मसाला टाकून घ्या। चाट मसाला टाकले की व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी क्रिस्पी झाले आहेत। आवाजावरूनच कळतं हे मिनी समोसे किती क्रिस्पी झाले आहेत म्हणून। खूप क्रिस्पी झाले आहेत आणि खूप चटपटी टेस्टी आहेत। तुम्ही नक्की एकदा हा रेसिपी संध्याकाळी चहा बनवताना एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असले तर मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असं छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।